आम्हाला खूप कमी वेळा मिळतो शूटिंगमधनं असं बाहेर यायला. सो अशा निमित्ताने मिळाल्यावर आम्ही असं सोडू कसं. म्हणजे सगळ्यांच्या आधी तिने ऑर्डर दिली आहे, झालेली आहे प्लेस, त्यामुळे मी आता काही बोलत नाही. माझं येतंय, मी आता मस्त जेवणावर ताव मारणार आहे. स्वानंदी समर आणि अदिरा रोहनचं केळवण आहे. आणि बरं, केळवण कोणाचं आहे पण थाट कोणाचा वेगळाच आहे. म्हणजे इथे अक्षया आणि दिव्या ठरवून आल्यात, थॉट्स क्लिअर आहेत आपल्याला काय खायचं आहे. म्हणजे अक्षया, आत्ताच नुकतेच तुम्ही येऊन गेलात अनुष्का आणि मेघनच्या केळवणाला. सो फ्रेश आहे, नवीन मेन्यू माहिती काय आलेलं? हां, किंवा आम्हाला तेव्हा जे मिळालं नाही आहे ते आम्ही आत्ता खाऊन घेतो आहे. सो आम्हाला खूप कमी वेळा मिळतो शूटिंगमधनं असं बाहेर यायला. सो अशा निमित्ताने मिळाल्यावर आम्ही असं सोडू कसं. दिव्याचंही केळवण केलं होतं, अनुष्का आणि मेघनचं सुद्धा, आणि आता मालिकेत स्वानंदी समरचं पण. म्हणजे प्रो झाले तुम्ही. नंतर मेन्यू कार्डची गरज नाही आहे, तुम्हाला दोघींना बोलणार होते की आमचा मेन्यू पाठ झाला आहे आणि आम्ही म्हणजे खूप असं एक्सपेरिमेंट करत बसत नाही. आम्हाला जे आवडले तेच आम्ही सगळ्यांना रेकमेंड करतो आणि त्यांना सांगतो की प्लीज हे खा. सो आम्ही तशाच पद्धतीने आता ऑर्डर पण दिलेली आहे. मग ते आणि महिमावरला की अच्छा हां हां कर हो, मी शहाळ्याची भाजी मी पहिल्यांदा ऐकली आहे. सो ह्या दोघी जणी मला मस्त म्हणून ठीक आहे, ट्राय करूया आपण, असं झालंय ते. आता ग्रुपमध्ये एकतरी व्यक्ती असं असतो ना की हा ऑर्डर करेल, मी फक्त खाणार आहे, असं कोण? ती मी आहे, कारण मला ह्याचं जास्त एक्सपिरियन्स नाही आणि मला असं वाटतं की दुसऱ्यांना जे आवडतं ते ट्राय करायला काय हरकत आहे. मे बी आपला पण त्याच्यात म्हणजे. आणि एवढ्यातच कोकम सरबत म्हणजे ठरलं तर त्यात अक्षया मला म्हणाली की ऐक दिव्या, मला ना कोकम सरबत हवं आहे पण नो आईस आणि लेस शुगर. तर मला वाटलं हिचं पण सेम असेल, ही बिचारी डाएट कॉन्शियस. ही म्हणे, आता पण हाताने बोलते नको सांगू पण ती इतकी गोड आहे. ती म्हणते की मला चालणार आहे, तू मला जसं आहे तसं मागव, मला काही फरक पडत नाही, मी जाड झाले तर. हे विदाऊट शुगर खायचं आणि जी काय मच्छी वगैरे तळलेली येईल त्याच्यामध्ये डाएट नाही ना. म्हणजे ती नाहीच पळते डाएट. ती म्हणाली असं म्हणते की म्हणजे मी सांगितलं ना लेस शुगर, तर पण तळलेलं खाणार आहे. लेस शुगरचा प्रश्न नाही आहे, शुगर मी खाणारच आहे एनिवे. पण मला बऱ्याचशा गोष्टी अशा कमी गोड आवडतात, मला असं खूप गोड नाही आवडत. त्यामुळे खायचं आहे, त्यामुळे लगेच गोड तिला नको म्हणून तिने ते नाही सांगितलं. मला कळलं की प्रॉपर फूडी आहे भाई, ये नाही तो कुछ नहीं चाहिए मुझे. कमळी विचारी मालिकेप्रमाणे तिची सगळी ऑर्डर देऊन झाली आहे. म्हणजे सगळ्यांच्या आधी तिने ऑर्डर दिली आहे, झालेली आहे प्लेस, त्यामुळे मी आता काही बोलत नाही. माहिती आहे ना, जे पहिले ऑर्डर शेवटी आहेत ते आता दिसतंय मला, असं वाटतंय कदाचित शेवटच येणार आहे माझं. तुमच्याबरोबर यांच्याबरोबर जावं लागणार. देत असताना तिचं असं होतं की चालतंय ना तुमचं, चालू द्या, माझं येतंय, मी आता मस्त जेवणावर ताव मारणार आहे. मला एक फनी गोष्ट सांगते. आमच्या ग्रुपमध्ये एक माझी मैत्रीण आहे जी तिची ऑर्डर कोणालाही सांगत नाही. म्हणजे वेगळंच काहीतरी मागवते, त्याचा थाट असतो मागवा, असं आहे का कोणी? नाही, आमच्या घरी तशी मी आहे. आमच्या घरी तशी आहे की माझं काहीतरी येऊ दे, मग तुमच्यापेक्षा असतं माझं काहीतरी. म्हणजे सगळ्या की तुझं का वेगळं, म्हणलं असंच. भारी वाटते, कारण का मालिकेत समर, स्वानंदी आणि रोहन अदिराचं केळवण करायला आलो आहे आणि ह्या निमित्ताने गेट टुगेदर झालं आहे. भारी वाटतं ना की जेवायला, म्हणजे मला असं वाटतं की जेवण ही अशी गोष्ट ना की गप्पा होतात, परत फूड चॉईसेसही आपण सांगितले जातात. किती भारी वाटतं. खूप छान मॅनिफेस्ट केलेलं ते सांग. ओ येस, एकदा आम्ही झी मराठीच्याच एका शूटला, मी महिमा हां, आम्ही तिघी अवॉर्ड फंक्शनला भेटलो होतो आणि आम्ही ठाण्यात परत एकत्र येत होतो. तर आमची मासे कसे आवडतात यावर चर्चा चालली होती. तर तेव्हा आग्रहाने आम्ही असं बोलत होतो की मासघरला जायलाच पाहिजे. आणि ती वेळ झी मराठीने अशी आणली की आम्ही एकत्र मासघरला तिघी आलेलो होतो आता. त्यामुळे आम्हाला खूप छान वाटतं की आम्ही इतकं ते मॅनिफेस्ट केलं होतं मासघर की आम्ही एकत्र जेवणार होतो आता इथे. म्हणजे मॅनिफेस्टेशनमध्ये पॉवर आहे. आणि आता नुकतंच अनुष्का आणि मेघनच्या केळवणाला आलात तुम्ही. मेघनचं लग्न होतं आहे आणि कमेंट्सही अशा आहेत की मेघनला जान्हवी मिळाली आता खऱ्या आयुष्यात. काय भारी वाटते, आपलं कोस्टार किंवा छान एका मित्राचं लग्न होतं. हे बघ, भारी लग्न होतं या गोष्टीसाठी भारी वाटतंय. पण हे होतं हे आम्हाला खूप आधीपासून माहीत होतं, त्यासाठी आम्ही खूप एक्सायटेड होतो. आणि मला हा किस्सा सांगावासा वाटेल. आम्ही गोव्याला गेलो होतो शूटसाठी. 15 तारखेला आमचं पॅकअप झालं तिथून आणि मी आणि मेघन सेम डे एका फ्लाईटमधून आलो. ह्यांची रात्रीची फ्लाईट होती, म्हणजे अक्षया, हर्षदाताई, तुषार सर आणि सिद्धू, कारण त्यांचा सीन होता. आणि आम्ही फ्लाईटमध्ये बसलो, फ्लाईट टेक ऑफ झाली. आम्ही आय डोंट नो, रँडम एक विषय निघाला आणि माझं असं पटकन डोक्यात क्लिक झालं की, तर मी त्याला म्हटलं की तुझं लग्न कधी आहे?
तर तो आधी ना असा होता की सांगतो म्हटलं चल सांग लवकर मला सगळी प्रिपरेशन करायला किंवा काय वेअर करायचं आहे. तर तो मला म्हणाला की मी आधी कोणाला सांगितलं नाही आहे, मी सगळ्यांना दिवाळीनंतर सांगणार होतो, पण आता मी तुला सांगतो आहे 16 नोव्हेंबरला लग्न आहे माझं. तर माझं असं झालं की ओके 16 नोव्हेंबर म्हणजे 3 महिने वगैरे तरी असतील. नंतर माझं असं झालं ओ शेट 16 नोव्हेंबर, आज 15 ऑक्टोबर आहे. म्हटलं अरे तुझं 1 महिन्याने लग्न आहे. तर त्याचं असं झालं हो 1 महिन्याने माझं लग्न आहे. आणि माझं असं झालं वाव आता म्हणजे मज्जा येणार आहे. सो मी तेव्हापासूनच ठरवून ठेवलं आहे की कुठली साडी, आणि मी अक्षयालाही सांगितलं आहे की मी कोणती साडी वेअर करणार आहे. सो तिथून आमची सुरुवात आहे आणि खरंच आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत त्याच्या लग्नासाठी. हर्षदाताईसुद्धा आहे एक त्याला ॲड ऑन म्हणून. पण आता तुमची थाळी येईल, एन्जॉय करा आणि मस्त जे काय ऑर्डर केलं ते सगळं संपवा. थँक्यू.